किरण आपला बिग बॉस मध्ये फक्त 8 दिवस राहिलेले आहेत आणि आपण बघूया आता कोच जिंकतंय। मला तर असं वाटतंय की सूरज चव्हाणच जिंकल, कारण की जेवढं पण बाहेरून त्याला सपोर्ट आहे तर सूरज चव्हाणच जिंकल। मला तर वाटतंय, पण आरबाज गेल्यानंतर निक्कीला जो त्रास झालेला, खूप रडतीये असं कोण रडतं का? अरे आमच्या तिकडे मैतीला रडतात असं एवढं। मी काय करू मी कोणा एवढं वाटत असेल बाई बाहेर जाऊन भेट त्याला। आता तर त्याची हिस्ट्रीचं कळली आहे, 3 गर्लफ्रेंड आहेत म्हणून। आता तू काय करणार आहे? तू जाऊती मेरे को कोई 1-2 लाख लाके नहीं दे रहा है भर के कि हाँ ये आज मैं आपके शो पे भी आया हूँ तो मैं अपनी चीजें रखने के लिए, अपनी क्लियरिफिकेशन करने के लिए आया हूँ। मेरे को यहाँ कोई पैसा नहीं दे रहा कि मैं अपना टाइम वेस्ट करो 4 घंटे यहाँ बैठ के। मेरी तबियत खराब थी तब भी आया, आपने देखा होगा स्टोरी में। आई लव यू लीजा, और जल्दी शादी करेंगे इंशाल्लाह अपन। बस रिलैक्स, मुझे डर लग रहा है यार, प्लीज नहीं देखो मेरी एक लिमिट। तिची काय दासी बनून जाते का काय? किला आता बघा सूरज समजवतोय की बाबा काय करायचंय काय नक्की। त्यानंतर आपण जाऊया घनश्याम, जे आता बाहेर गेलेत आणि ते आता बघा काय म्हणतात मीडिया सोबत। बऱ्याच महाराष्ट्रातील जनतेचा मला वैयक्तिक फोन आला, मी फेक बोलणारा माणूस नाही, की घनश्याम आम्ही आजपासून शपथ घेतोय की बिग बॉस शो आम्ही पाहणार नाही। एक काम करा, ही 10 लोक कोण आहेत पहिलं त्यांना शोधा, पहिलं त्यांना मारा। तुम्हाला कोणी त्याला फोन करायला सांगितलं? काय गरज होती त्याला फोन करायची? मग जे माझे ऑडियन्स होती, माझी जनता होती, मी बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी भलेही फोकस कमी केला असेल। तो एक तर एडपट तिथं बाहेर बसलाय, काही बोलतोय तो। आणि घनश्याम तुझी लायकी काय रे? 10 वेळा तू माफी मागितली, डायरेक्ट ज्यावेळेस शेवटची माफी मागायची तुला डायरेक्ट नारळ दिला रे ते सरांनी। टीआरपी तर जास्त, आणि तू म्हणतो तुझ्यामुळे टीआरपी पडला। काय संबंध टीआरपीचा? तुझ्या मागे 10 लोक तरी आहेत का जे घरातले आहेत ते पण तुला शिवाय देतात आणि गावातले आहेत ते पण तुला बोलतात? मग तू काय म्हणतोय तुझ्यामुळे टीआरपी पडला? काय संबंध टीआरपीचा तुझा? आरबाजच्या पाठीमागं राऊंड तू नॉमिनेट व्हायचा वाचत होता, त्यांच्यावेळी नॉमिनेट झाला तर डायरेक्ट घरीच गेला। आणि तू म्हणतोय पूर्ण जनता महाराष्ट्राची जनता काय एवढी येडी का तुझ्या मागा लागाय? आणि तू ते कॉईन वगैरे सगळं सपोर्ट तू सूरज चव्हाणला फक्त जनतेसाठी केलाय, कारण की ह्याला जर सपोर्ट केला तर बाहेर जाऊन तोंड तरी दाखवायला आपल्याला।